नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील नंबर 1 ब्लॉगर आदित्य ढेरे सोबत आज आम्ही चाललोय वानखेडेवरती मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सची मॅच बघायला. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. या ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप काही बघायला मिळेल. आयुष्यात फर्स्ट टाइम मी स्टेडियमला जाणार होतो आणि तिथं मॅच बघणार होतो आणि ती पण अशा छोट्या मोठ्या प्लेयर्सची नाही, एकदम मोठ्या मॅन म्हणजे रोहित शर्मा आणि मला एवढे नाव पण नाही माहिती, पण लय मोठे मोठे क्रिकेटर्सची मॅच होती. पहिल्यापासून एवढं क्रिकेटला फॉलो नाही केलं त्याच्यामुळे मला काही एवढं माहित नाही, पण होते बा मोठे क्रिकेटर्स आणि माझ्यासोबत बाकीचे सगळे युट्यूबर कंटेंट क्रिएटर होते, त्याच्यामुळे अजून माझ्या अनुभव होते आम्हाला सगळ्यांना. तर खानदेशचे मोठे कंटेंट क्रिएटर क्रांती पाटील तुम्हाला माहिती आहे आणि हे त्यांचे सुपुत्र, बरोबर ना? हा, तर मग आता आम्ही सगळे कंटेंट क्रिएटर आहे, नॉट अ रील स्टार. त्याच्यामुळे आम्ही सगळे चाललोय थोडं खायला, भूक लागलेली आहे. आम्ही खाऊन आलो. हा, त्याच्यामुळे आता परत आम्ही काही खाणार नाही, जे राहिले होते ते खाणार आहे. असंच चालता बोलता सगळ्यांसोबत गप्पा गोष्ट करताना आम्ही डायरेक्ट मुंबईला पोहोचलो. मुंबईच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघितल्या. तर आम्ही आलेलो आहे. काय राहिलं नाही ना आपलं? बस दादा, चला येऊ का दादा? थँक्यू. हे काय माग करायचं? ओके. ही माझी दुसरी किंवा तिसरी बारी असून मुंबईला यायची. आम्ही सगळे पोहोचलेलो आहे. विशाल दादा, प्रतीक दादा, भावेश दादा. गेल्या गेल्या आम्ही सगळ्यात पहिल्यांदा रूम ते बुक केलं, कारण की आम्हाला आमचे मॅकबुक आणि ते सगळ्या बॅग त्याच्यात ठेवायच्या होत्या. अरे मला वाटलं अख्खं हॉटेल असं आतमध्ये, हे काय? तर आम्ही मुंबईच्या इथं आलेलो आहे आणि म्हणजे यार वा, मी नाव पण विसरून गेलो. वडापाव खायचंय आणि हे बघा आमचे क्रिएटर्स. इकडे जायचंय. काय राव, एवढा टाइम रस्ता क्रॉस करायला. हे बघा मुंबई आणि आता आम्हाला जायचंय इकडं. हो चला आता चला 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 चला. तर आम्ही वडे बिडे खाल्लेले. आता काय प्लॅन आहे पुढचा? प्रत्येक जाणार आहे. बसा 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 लवकर चला. तर आपण कशाने चाललो? टॅक्सीनं. तर आम्ही टॅक्सीनं चाललोय आणि आम्ही ज्या गाडीनं आलोय त्या गाडीपेक्षा भारी गाडी आहे. आम्ही ह्याच गाडीला घेऊन घरी जाणार आहे, कारण की हिच्यातून ती मुंबईची नॅचरल हवा आणि गरम गरम तवा, हा, आणि प्रदूषण पण. गाडी अशी चालली डेंजर. क्रिएटरांना जिथं बोलवलेलं आहे तो आहे 4 नंबरचा गेट आणि हे स्कॅन करून आम्ही आतमध्ये एंट्री घेऊ शकतोय. असंच हे बरोबर आहे. तर 4 नंबर गेट आम्हाला एंट्री मारायची आहे. वो थोड़ा इधर उधर हो जाता है, 19-20 का फरक हो जाता है. गाडी काय भारी. इथे येणारे क्रिकेटर्स आणि इथं सगळे त्यांची वाट पाहून आणि आम्ही आमची चालली ब्लॉगिंग. एक दिवस एवढी गर्दी आमच्यासाठी पण असणार. सोन बघा तुम्ही, गेट कितना, हे 2 नंबरचे, आम्हाला 4 नंबरला जायचं. तर बघू शकता तुम्ही किती गर्दी झाली आहे. आणि आम्ही इथे उभे होते, इथे सगळं सिक्युरिटी हँडल करते, ते पण मला ओळखत होते. तर ते म्हणले आदित्य ढेरे, भारी वाटलं. त्याच्यानंतर अशी चेकिंग वगैरे होत आम्ही सगळ्यांनी VIP एंट्री मारली. 1 नंबर वाटलं. आणि त्याच्यानंतर तिथून सगळं चेक बिक करून आम्ही पोहोचलो डायरेक्ट स्टेडियम मध्ये. 1 नंबर वाटत होतं डायरेक्ट. तर पब्लिक फायनली आपण स्टेडियम मध्ये फर्स्ट टाइम. इथं काय झेंडे बिंडे प्रत्येक ठिकाणी ठेवलेले आहे आणि हे पाठीमागं पूर्ण स्टेडियम बघू शकता तुम्ही. एवढा भारी. हाय 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 हाय, केवढं आहे राव, केवढं आहे. तर हे चालले तिकडे, कारण त्यांचं सेट तिकडे आहे आणि आम्ही बाकीचे सगळे आमचं सेट इकडे येऊ. तर इथून आम्ही अशी मॅच बघणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला आहे ना, सचिन तेंडुलकर यांची आहे ना मस्त पैकी एकदम मूर्ती बनवलेली आहे, कारण की त्यांना बरेच जण म्हणतात का ते क्रिकेटचे गॉड पण आहे. तर आता खूप उशीर झालाय आणि प्लेयर्स इकडे खेळत आहे त्यांचं. मला क्रिकेट कळालं, मी आमचं सर गरम राहिले मग करायचं. हा तेच ना, मग काय यार, करा यार चालू लवकर. ते काय चालू करायला तयार नव्हते, त्यांनी पुरी पाठवल्या होत्या एंटरटेनमेंट साठी सगळ्यांच्या. मला वडापाव आलेले एकच इकडचे. धन्यवाद. बापरे, जाऊ दे आपण वडापाव खाऊ. मधली सुट्टी झालेली आहे
जेवणाची सुट्टी मला घ्यायचं नाही. जेवणाची सुट्टी झाली आता. इथं जेवण भेटत नाही. फुकट पण नाही भेटणार. पैसे खालचा एकदम घाण चहा. इथला चहा चुकून बी पिऊ नका. ऐक ना जाऊ द्या. खरंच क्वालिटी नाही चहाला. बाकीचं नाही काही घेतलं नाही आवडलं खरं. बाकी कस काय इंटेन्स मॅच चालू एकदम. भारी मॅच चालू. किसकी लगी बडी आहे. मुंबईची लागी. आपण कोणचे पण आहे. आपण मी कोणच्या कोणच नाही. हे मला आता जाऊ थोडं स्पॉन्सर आहे. आजच्या मॅच मध्ये ना अचानक धूळ आली होती तर कमन आली होती कारण की पाऊस येणार होता आणि पाऊस आला म्हणलं सगळं वाटळच होऊन जाणार होतं. आणि पाऊस आला नाही समोरून. अजूक तर ह्यावेळेस अजूक जोरात पाऊस आलाय काही काळाना. एकदम स्पीडली पाऊस. आणि शेवटी लय जोरात पाऊस आलाच होता आणि त्याच्यानंतर सगळं ग्राउंड झाकून घेतलं होतं त्यांनी. अर्ध्या तासामध्ये परत पाऊस उघडला आणि त्याच्यानंतर परत मॅच सुरू झाली. आता परत प्लेअर आले. परत मॅच सुरू झाली. तर मग हे काढले सर्व त्यांनी आणि परत मॅच आता सुरू करताय. आम्ही थोडस खाली चाललोय. थोडं खालून फील कसं येत आहे नाही का. एकदम इंटेन्स मॅच. एकदम भयंकर मोड. काय झाली का. काय आलंय काय झालं. अरे हरली मुंबई. आणि अशा पद्धतीने मुंबई हरली. जीटी जिंकली. सगळ्यांना वाटत होतं मुंबई जिंकणार. असं झालं नाही. जीटी जिंकली कारण की थोडं इकडं तिकडं 19-20 का होगा था उनका. तर आता आम्ही विशालांच्या स्टुडिओवर आहे. 1 मिलियन त्यांचे होणार आहे लवकरच. आणि पुढचा एरिया बघा तुम्ही. अख्खं जंगल तुम्हाला वाटत असेल पण थोडं वर गेलं का अख्ख्या बिल्डिंग आहे. आणि आता सुटलोय थोडासा ब्लॉक करू पण एकदा आमचं आवरलं. आणि समोरून ज्या टायमाला आपण ब्लॉक करतो अवघड असतं. आता मी माझ्याकडे बघतोय आणि आता मी कॅमेऱ्यात बघतोय. तर ज्या टायमाला थोडस स्टार्टिंगला नव्हतं जमत आता जमतंय. मी बॅक कॅमेरा शूट करतो. क्वालिटी वगैरे चांगली. तर बघू काय काय होतंय. आता जायचंय मला. तर आता मला पण जायचंय. सगळ्या क्रिएटरांना जायचंय. तर आता जेवण वगैरे नाही केलं. 3 वाजून गेले. आम्ही अजून जेवण पण नाही केलं. त्याच्यामुळं विशालला माहिती आहे स्पेशल काय ते तिला घेऊन जाणार आहे आम्हाला. कुठं चाललो विशाल आपण. हॉटेल शिवेंद्र. प्रमोशन नाही करतोय. भारी आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. ओरिजिनल कॉन्टेंट बनवतो आम्हाला. ओरिजिनल कॉन्टेंट स्वतःचा. त्याचे रिमिक्स गाणे वगैरे त्याचे लिपसिंग नाही करत. ब्रँड आहे ब्रँड. आमचं थोडं बोलणं रिक्षावाल्या दादांनी ऐकलं होतं आणि ते म्हणत होते काय असतं युट्यूब कसं असतं इंस्टाग्राम पैसे कसे आहेत. त्या भरपूर काही गोष्टी विचारल्या आणि आम्ही त्यांना भरपूर काही सांगितलं. ते युट्यूबला सर्च करायचं सगळी माहिती भेटते. हे माझं अकाउंट आहे. टिक आहे सगळं आपल्याला. पात्र आमचे व्हिडिओ हे आपलं शॉर्ट चॅनल आहे. 65K फॉलोअर्स आहे. हो आपल्या शॉर्टला चांगलं दादा येऊ का. चालते करा सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला तर आलोय आपण आणि त्यांनी आपलं मस्त चॅनल सबस्क्राईब करून घेतलंय. तुम्ही पण करा. केलं दादा सबस्क्राईब केलं. भारी लागतात ना. तस काही नाही चालून जातो कोणता वेळ असला तर. चला पेमेंट वगैरे करतोय आम्ही. धन्यवाद आम्हाला सबस्क्राईब केलं. ओके त्याच्यावरती सबस्क्राईब करायला. हा सांगा बरं तुम्ही. सबस्क्राईब इकडे बघा इकडे. सारे सबस्क्राईब करा. त्यांना साऱ्यांना सपोर्ट करा. एकदम मस्त व्हिडिओ आहेत. एकदा विजिट द्या त्या व्हिडिओला बघा. चालतंय धन्यवाद दादा. तर मी एडिटिंग करतोय आणि पोहोचलोय पार. आपल्या एडिटिंग करता करता दमलोय आणि एंडिंग करायचं विसरलो होतो. आत्ता करतोय आणि आत्ता करतोय एंडिंग. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आपण इथून पुढे कंटिन्यू ब्लॉग्स बनवत जाणार युट्यूबला. लॉंग फॉर्म युट्यूबला आपल्या मॅनेजरने सांगितलेलं आहे लॉंग फॉर्म कंटेंट बनवणं खूप माहिती आहे. काय होत नाही का बरं. अजून लाईक करा आणि फॉलो आणि नसन केलं तर आदित्य डेरे इंस्टाला पण सर्च करा. इथं पण सबस्क्राईब करा. लेट्स गो.